तर नमस्कार. आम्ही गडिंग्लज तालुक्यामध्ये बसरगे या गावी आहे आणि इथं सोयाबीनच्या एक प्लॉटवरती आम्ही आलो आहे. आणि ह्या सोयाबीन प्लॉटला पामोसा ॲग्रिसायन्सच्या माध्यमातून आम्ही प्रोडक्ट दिलेले आहेत. आपल्या औषधे जे आहेत पामोसाची ती दिलेली आहेत. तर आपण त्या शेतकऱ्यांच्याकडंच जाणून घेऊया की त्यांना हा रिझल्ट कशा पद्धतीने वाटला आहे. ठीक आहे. तर नमस्कार सर. नमस्कार. बरं, कसं नाव कसं म्हणता पूर्ण तुमचं? माझं नाव वीरू रुद्राप्पा तेरणी, गाव बसरगे, बसरगे. गडिंग्लज तालुका हां. असं आहे. ओके. आता मला सांगा सर, आता हा जो तुमचा सोयाबीनचा प्लॉट दिसतोय, आता हा पण प्लॉट आहे आणि खालचा पण प्लॉट आहे. हे दोन प्लॉट तुमचे किती एकर आहे सोयाबीन? इथं टोटल 2.5 एकर सोयाबीन इथं आहे हां. आणि अर्धा एकर सोयाबीन दुसऱ्या साईडला आहे. ओके. मग आता ही आमची जी पामोसा कंपनीची जी औषध आहेत तुम्ही किती एकरला वापरले? हा पूर्ण 3 एकर सोयाबीनला वापरलेला आहे. 3 एकर सोयाबीनला तुम्ही पूर्ण वापरला. पूर्ण वापरलेला ओके. बरं, आता ह्याला पूर्वीपासून म्हणजे ज्या दिवशी सोयाबीन तुम्ही पेरला आहे. तेव्हापासून काय प्रोसेस केला? सोयाबीन पेरायच्या अगोदर बीज प्रक्रिया केली. हां, मेगासॉइल सॉइल मेगा सॉईल आणि सॉईल पॉवरची मेगा सॉईल आणि हे सॉईल पॉवर हे 1-1 किलोच्या पॅकमध्ये येते आणि याचं आम्ही 100 ग्राम घेतलं. किती किलो? प्रति 10 किलो प्रति 10 किलो बियाण्याला 100 ग्राम मेगा सॉईल आणि 100 ग्राम सॉईल पॉवर घेतलं आणि त्याला पूर्ण बीज प्रक्रिया करून घेतली आणि सावळीत वाळवलं. पेरणीच्या अगोदर पहिल्या दिवशी सावळीत वाळवलं. हे ठेवू खाली. सावलीमध्ये वाळवलं. सावलीत वाळवलं आणि टोकन पद्धतीनं ह्याला रोटरनं सऱ्या करून टोकन पद्धतीनं ही पेरणी केली. त्यानंतर मग परत त्याची आळवणी पण केलेली. हां, त्यानंतर सेम मेगा सॉईल आणि सॉईल पॉवर त्याचं एक 18 लिटरच्या पंपाला 100 ग्राम मेगा सॉईल 100 ग्राम सॉईल पॉवर या दोघांचं मिश्रण एका पंपामध्ये घालून ह्याला त्याच्या मुळासाठी आळवणी केली 8व्या दिवशी. 8व्या दिवशी म्हणजे पेरणी झाल्यानंतर 8व्या दिवशी त्याला आळवणी केली ओके. पूर्ण प्लॉट. बरं, आता तुम्हाला आळवणी जी केली ना सर, हां. मेगासॉइल सॉइल पॉवरची, हां. पण त्या आळवणीमध्ये तुम्हाला काय फरक दिसतोय तुमच्या पिकामध्ये? आळवणीमध्ये आम्हाला हा फरक दिसला की एक तरी त्याची हां. मुळं चांगल्या पद्धतीनं जमिनीत गेली जमीन. आणि जमिनीत जाऊन ती पसरली सगळीकडे. ओके. पसरली आणि पूर्ण जिथं रोटर केले एवढा मोठा पाट आहे त्या पाटात देखील म्हणजे ती मुळं दिसायला लागली. दिसायला लागले. पांढऱ्या मुळाची वाढ मेगा सॉईल आणि सॉईल पॉवरनं खूप छान होते. हां. पानं रुंद होतात, पानाचा कलर हिरवा येतो हां. आणि पीक एकदम ताजं-तवानं दिसतं. ताजं टमाटर. ओके. म्हणजे आता पाऊस मध्ये 15 दिवस पाऊस नाही, हो. तरी पण त्या उन्हाचा असं तुमच्या पिकावरती झालेलं नाही. ते मुळं जास्त असल्यामुळं हां. मध्यंतरी 20 दिवस पूर्ण पाऊस गेला होता. हां. पण आमच्या प्लॉटवरती कोणत्याही प्रकारचा फरक का पडला नाही की आपण जे त्याला आळवणी केली होती त्याच्यानं मुळाच्या जास्त संख्येनं ते